नमस्कार. तर अबीर गुलाल मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहिलं की अगस्त्य इकडे श्रीचा फोन लागत नाही म्हणून खूप टेन्शनमध्ये असतो आणि श्री इकडे शुभ्राच्या डिझायनरने रिक्वेस्ट केल्यामुळे शुभ्राचे ड्रेस ट्राय करत असते आणि आरशात स्वतःलाच बघून हसत असते आणि म्हणते, श्री हे बरं आहे, काहीतरी टाइमपास लावलाय. परत तिच्या डोळ्यासमोर शुभ्रा आणि अगस्त्य येतात आणि ती थोडी उदास होते आणि म्हणते, शुभ्रा मॅडमचा लय विश्वास आहे माझ्यावर, एक लक्षात ठेव श्री, त्यांच्या घरचं मीठ खाल्ले, त्यांचा विश्वास कधीच नाही मोडणार, असं म्हणून ती जायला निघते आणि तिचं लक्ष अजून एकदा आरशात जातं. स्वतःला असं बघून श्री खूपच खुश असते. म्हणते, श्री तू असंच राहा, साधी सोपी. अगस्त्य म्हणतोच की दिसण्यात कुठं काय असतं, मनाचा आरसा महत्त्वाचा. आणि आता तायडी पण लय खुश झाली असती मला बघून, सारखी म्हणायची, जरा पोरगीसारखी राहत जा श्री. श्री खूपच खुश असते स्वतःला बघून. अचानक ती म्हणते, बस झालं आता कौतुक, मला निघालं पाहिजे. पण काही म्हणा, शुभ्रा मॅडमला हा ड्रेस लय शोभून दिसेल, तशा आहेतच त्या लय गोड, पण फक्त जिभेनं, असं म्हणून श्री थोडीशी थांबते आणि म्हणते, सॉरी अंबाबाई, मला तसं नव्हतं म्हणायचं, चल आता निघालं पाहिजे कारण खूप उशीर झालाय. आणि शुभ्राचा तो ड्रेस घालून श्री बाहेर येते. इकडे शुभ्राची डिझायनर श्रीची वाट बघत असते. श्री तो ड्रेस घालून डिझायनर समोर येते. श्रीला बघून डिझायनर सुद्धा बघतच राहते. डिझायनर श्रीला म्हणते, मॅडम थँक्यू, तुम्ही माझी खूप मदत केली, नाहीतर माझी नोकरी गेली असते मॅडम. यावर श्री म्हणते की अहो, नोकरी गेल्याचं दुःख मी अनुभवले, काळजी नका करू, आता घातलाय ना मी ड्रेस. तेवढ्या श्रीचा फोन वाजतो. अगस्त्याचा फोन बघून श्री थोडी टेन्शनमध्ये येते आणि फोन उचलून म्हणते, हा अगस्त्य बोल. तर अगस्त्य इकडे खूप चिडलेला असतो. तो श्रीला म्हणतो, अगं कुठे आहेस तू, किती फोन केले, काय झालंय का. तर श्री म्हणते, अरे कुठं काय झालंय, आत्ता फोन आला आणि लगेच उचलला की मी. तर अगस्त्य म्हणतो, श्री एकदा मोबाईल चेक करून बघ की 22 कॉल केलेत मी तुला. यानंतर श्री फोनमध्ये बघते आणि म्हणते, अरे खरंच तू 22 कॉल केले, सॉरी थोडं कामात होती. यानंतर अगस्त्य श्रीला म्हणतो की श्री तू अलीकडे माझे फोन नाही घेत ना, तर मला भीती वाटते. तर श्री म्हणते, अरे काय वेडा झालायस का, कसली भीती, आणि मी आलेच, शुभ्रा मॅडमचा ड्रेस पण घेतलेत मी, आले मी. इतक्यात अगस्त्यचा फोन पडल्याचा आवाज येतो. श्री खूप घाबरून जाते आणि हॅलो अगस्त्य, हॅलो काय झाले, कसला आवाज येतो अगस्त्य. इकडे अगस्त्य ड्रायव्हरला ओरडतो की मी चालवू का गाडी, काय चाललंय तुमचं. श्री इकडे खूप घाबरलेले असते. ती विचार करते की गाडी धडकल्याचा आवाज आला आणि फोन पण लागत नाही आहे, नक्की काय झालं असेल. नाही अंबाबाई, असं म्हणून श्री तिथून लगेच जायला निघते आणि लग्न मंडपात पळत येते आणि अगस्त्यजवळ जाऊन बघू काय झाले, पायाला लागले का म्हणून बघते. हे बघून सुलक्षणाताई खूपच चिडतात. अगस्त्य श्रीला म्हणतो, अगं श्री काय झालंय, पॅनिक का होते. आता इकडे नवरा नवरी आल्यावर त्यांच्या अंगावर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करायचा म्हणून तिथले स्टाफ मॅडम आले असं समजून, कारण श्रीने शुभ्राचा ड्रेस घातलेला असतो म्हणून स्टाफ श्री आणि अगस्त्याच्या अंगावर फुलांचा वर्षाव करतात. तितक्यात शुभ्राचं लक्ष श्रीकडे जातं. शुभ्राला खूप राग येतो आणि श्रीला बघून ती रागात स्वतःशीच म्हणते, माझ्याच तुकड्यावर जगणारी तू, तुझी हिंमत कशी झाली, खूप झाली आता दयामया, आता तुला फरफटत मंडपाबाहेर नाही काढलं ना तर नाव शुभ्रा नाही सांगणार. इकडे सगळेजण टाळ्या वाजवून अगस्त्य आणि श्रीचं स्वागत करत असतात. तितक्या श्री म्हणते, अहो हे काय चाललंय. सुलक्षणाताई सुद्धा म्हणतात की काय हा मूर्खपणा आहे. तितक्यात आदित्यराज हळूच म्हणतात, योग्य व्यक्तीवर फुले उधळली जात आहेत. यावर सुलक्षणाताई म्हणते, काय म्हणालस का आदित्यराज. तर आदित्यराज म्हणतात की नाही काय नाही. इकडे चिडलेली शुभ्रा म्हणते, सगळ्या प्लॅनिंगवर या श्रीने पाणी फेरलं. आणि शुभ्रात जोरात ओरडून म्हणते, बंद करा हे, काय चाललंय. आणि मॅनेजर जवळ येऊन म्हणते, मॅनेजर काय चाललंय, हे तुला नोकरीवरून काढून टाकेन. यावर मॅनेजर सॉरी म्हणतो. तर शुभ्रा म्हणते, मला हे असलं काही ऐकायचं नाही. तर अगस्त्य शुभ्राला म्हणतो की इट्स ओके शुभ्रा, जाऊ दे म्हणून समजवत असतो. पण शुभ्रा अगस्त्यला म्हणते, अगस्त्य तू तर गप्पच बस. इतक्यात धनाजी गायकवाड म्हणतात की एक मिनिट शांत बस.
आणि ते श्रीला विचारतात की श्री बाळा काय झालं एवढी का घाबरली आहे तू, काय प्रॉब्लेम आहे का? हे बघून शुभ्रा म्हणते वा बाबा वा, म्हणून टाळ्या वाजवते आणि म्हणते आत्ताही तुम्हाला तिचीच काळजी आहे का? नाही म्हणजे मी चिडले, माझ्या मनात काय चालले याचं तुम्हाला काहीच नाही पडलं, आत्ता पण तुम्हाला तिचीच काळजी आहे. बाबा मी तुमची मुलगी आहे का ती आहे? ती तुम्हाला मुलीसारखी आहे माहीत आहे, पण आज जे तिने केलं आहे ना ते मला अजिबात आवडलं नाही. तेवढ्यात भारतीताई शुभ्रा बाळा शांत हो, एवढं काय झालं, काय केलं तिने एवढं? तर शुभ्रा म्हणते काय नाही केलं ते विचारा, तुमच्या मुलीचे सगळे हक्क सगळे अधिकार हिने हिरावून घेतलेत आणि तुम्ही मलाच विचारताय की हिने काय केले? आणि यानंतर शुभ्रा श्रीला विचारते काय गं श्री, टप्प्यातलं काम आत्ता मला बरोबर कळालं की टप्प्यातलं काम तू कसं करतेस ते. तुला काय सांगितलेलं मी, डिझायनरकडून माझा ड्रेस घेऊन ये, तू तर घालूनच आली, हिंमत कशी झाली तुझी असं करण्याची? आणि तुला कल्पना तरी आहे का या ड्रेसची किंमत किती आहे? आता तू म्हणशील शुभ्रा मॅडम सॉरी मी चुकून केलं, काहीतरी फालतू कारणं देशील. बोल बोल काय काय कारणं द्यायचे तुला, की का केलं तू असं, बोल आता. तर यावर अगस्त्यसुद्धा श्रीला म्हणतो की श्री बोल अगं बोल, तू असं का केलं आहे, मला सांग, तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, बोल सांग सगळ्यांना तू शुभ्राचा ड्रेस का घातलं आहे? तर मग शुभ्रा अगस्त्यला म्हणते अगस्त्य तुला काय म्हणायचं आहे की श्री असं करू शकत नाही, म्हणजे बाबा असं करतात ते ठीक आहे पण तू सुद्धा. यावर अगस्त्य म्हणतो शुभ्रा माझा विश्वास आहे श्रीवर, ती मुद्दाम नाही असं करणार, ती का असं करेल सांग मला. आणि श्रीला म्हणतो श्री प्लीज बोल, जर तू नाही बोललीस ना तर सगळ्यांना असं वाटेल की तू हे मुद्दाम केले. तितक्यात शुभ्रा म्हणते ती कशाला बोलेल, एवढी माती खाल्ली आणि आता आली तोंडवर घेऊन, आता कशाला बोलेल, आणि बोल ना का केलं तू असं, बोल आता. तर श्री म्हणते शुभ्रा मॅडम असं काय नाही केलं मी का करेल मुद्दाम. तर शुभ्रा यावर म्हणते हो मुद्दाम नाही केलं. यानंतर धनाजी गायकवाड म्हणतात की असं नका करू, शांत व्हा, उगाच कार्यक्रम खराब नको व्हायला, प्लीज शांत व्हा. हे ऐकून सुलक्षणाताई म्हणतात धनाजीराव अहो काय बोलताय, स्वतःच्या मुलीला शांत करताय आणि ही मुलगी अशीच आहे, मला माहीत आहे, ती तेच करते जे तिला करायचं आहे. यावर शुभ्रा म्हणते म्हणजे, तर सुलक्षणाताई म्हणतात की म्हणजे तिला अगस्त्यच्या मनात तुमची जागा घ्यायची आहे. शुभ्रा हे ऐकून सगळे शॉक होतात. धनाजी गायकवाड म्हणतात हे काय बोलताय तुम्ही? तर सुलक्षणाताई यावर म्हणतात जे डोळ्यांना दिसतंय ना तेच बोलते मी. शुभ्राने हिला फक्त डिझायनरकडून ड्रेस घ्यायला सांगितला होता, पण ही शुभ्राचा ड्रेस घालून आली, ते याचा अर्थ काय होतं हे क्लिअर आहे. तिला अगस्त्यच्या आयुष्यातील शुभ्राची जागा घ्यायची आहे. आणि श्रीकडे जाऊन तिला म्हणतात काय गं हा ड्रेस घातला म्हणजे तू काय राजकन्या झाली असं वाटतं का तुला, तुझी हिंमत कशी झाली? यावर शुभ्रा म्हणते आईसाहेब मला मग का मी चुकले, मला माफ करा, मी या मुलीसाठी तुमचं मन दुखावलं, मला आज पटते की तुम्ही जे बोलत होता ना ते बरोबर होतं. आणि यानंतर शुभ्रा श्रीला म्हणते तुला लग्नात कुणी यायला सांगितलं? इकडे सुलक्षणाताईसुद्धा म्हणतात की धनाजीराव या मुलीला आत्ताच्या आत्ता इथून जायला सांगा आणि ही जर नाही गेली तर आम्ही इथून निघून जाऊ. यावर धनाजी गायकवाड हात जोडून सुलक्षणाताईला म्हणतात असं काय करू नका हो, श्रीच्या मनात असं काही नसतं, मी ती घाबरली आहे खूप, असं करू नका. तर सुलक्षणाताई म्हणतात घाबरली आहे की घाबरण्याचं नाटक करते, नाटक करण्यात ही एक नंबर आहे. धनाजी गायकवाड श्रीला म्हणतात की श्री बाळा तू का गप्प आहे, काहीतरी बोल, अशी गप्प राहू नको. अगस्त्य पण म्हणतो श्री प्लीज बोल, तू चुकली नाहीस ना तर तुला पूर्ण हक्क आहे तुझी बाजू मांडण्याचा, प्लीज बोल. यानंतर श्री सुलक्षणाताईकडे जाऊन म्हणते सुलक्षणा मॅडम माझ्या मनात पण नव्हतं असं काय करायचं, परत परत चुका करून माफी मागायचा हक्क नसतो, पण मी खरंच सांगते माझ्या मनात असं काहीच नव्हतं, मी त्यांचा ड्रेस घेऊन निघालेच होते पण त्या ताई आल्या आणि मला म्हणाल्या की तुमची अंगकाठी सेम आहे, फिटिंग जास्त कमी बघायला घालून बघा, परत अडचण नको यायला, म्हणून मी तो ड्रेस घालून बघितला. तेवढ्यात अगस्त्याचा फोन आला, मी फोन उचलला आणि अर्ध्यातच फोन कट झाला. फोन असा कट झाला मला वाटलं की गाडी धडकली आणि ॲक्सिडेंट झाला, म्हणून सगळी गडबड झाली बघा. आणि त्यात तिने पण लय जबरदस्ती केलेली, नोकरीचा प्रश्न आहे असं तसं म्हणून, आणि त्यात फोन कट झाल्यामुळे मी तिथून धावत निघाले. आणि अंबाबाईची शपथ मी खरं सांगते, विश्वास ठेवा मला. तितक्यात शुभ्रा अगस्त्याला म्हणते
की अगस्त्य फोन दाखव तुझा, तेव्हा अगस्त्य म्हणतो की फोन गाडीतच राहिलाय. सुलक्षणाताई कुणाला तरी फोन आणायला सांगतात. अगस्त्य म्हणतो आई श्री खरं बोलते, तिने मला फोन केले असतील, म्हणजे मला माहीत नाही, फोन गाडीत पडलाय, माझ्या आत्ताच लक्षात आलं. श्री खरंच बोलत असेल, गाडी खरंच धडकली होती. मला वाटलं समोर कोणाचा तरी ॲक्सिडेंट झालाय. मला वाटू शकतं, तर श्रीला का नाही वाटू शकत? या श्रीची काहीच चूक नाही. जो काय दोष आहे ना तो माझा आहे, त्यामुळे मी सगळ्यांची माफी मागतो. हे ऐकल्यावर धनाजी गायकवाड म्हणतात, बघितलं सुलक्षणाताई, पोर तशी नाही हो. अगस्त्यरावांच्या काळजीने ती इथे आले. अहो ती लय वेगळी पोर आहे हो, स्वतःचा विचार करूनच, म्हणजे स्वतःचा विचार करत नाही, एक वेळ स्वतःचा नाही पण दुसऱ्यांचा विचार करायला मागं पुढं नाही बघत. आणि त्यानंतर ते म्हणतात, आता उगाच विषय नको वाढवायला, चला चला. आणि श्री बाळा जा, तो ड्रेस दे शुभ्राला, शुभ्रा तो ड्रेस घालून ये. यावर शुभ्रा म्हणते काय गरज नाही आहे, तिलाच घालू दे तो ड्रेस, पण इतके पण वाईट दिवस आले नाही आहे माझ्यावरती. मग सुलक्षणाताई शुभ्राला म्हणतं, शुभ्रा इतक्या छोट्या गोष्टींसाठी मूड नका खराब करून घेऊ, आणि आम्ही तुमच्यासाठी खूप ड्रेस आणले आहेत, त्यातला तुम्हाला जो आवडेल तो घाला. मयुरी हिला आत घेऊन जा. यानंतर सगळेजण आत जातात, मात्र श्री तिथेच थांबते. तेव्हा अगस्त्य श्रीला म्हणतो, श्री चल ना प्लीज. यावर श्री अगस्त्यला म्हणते, अगस्त्य तू जा. तर अगस्त्य म्हणतो, श्री प्लीज. तर श्री म्हणते की तू हो पुढे, मी आले. बरं ठीक आहे म्हणून अगस्त्य तिथून निघून जातो. श्रीला खूप वाईट वाटलेलं असतं. आणि इथेच आजचा भाग संपतो. तर पुढील भागाचे अपडेट्स घेऊन लवकर भेटूया. तोपर्यंत बाय बाय.